गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 45 मध्ये एका नवीन आर्टिकलला आपण सुरुवात करणार आहे. आर्टिकल आहे 13.29 ज्याचं टायटल आहे इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय कॉन्व्होल्युशन थेरम. कॉन्व्होल्युशन थेरम आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये युनिट फर्स्ट मध्ये घेतलेला आहे. आता इथं त्याचा इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला लाप्लास इंटेग्रल 0 टू टी f1 ऑफ x स्टार f2 ऑफ t माइनस x dx which is equal to capital F1 of s into capital F2 of s किंवा इंटेग्रल 0 टू t f1 of x star f2 of t minus x into dx which is equal to this Laplace operator goes to next side Laplace inverse in bracket capital F1 of s into capital F2 of s. या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करून या आर्टिकल वरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. बघू मग आता एक्झाम्पल 45 ऑन पेज नंबर 833. Using the convolution theorem, find Laplace inverse s upon s square plus a square into s square plus b square. मित्र हो, या फॉर्मॅट मध्ये जर आपल्याला याला लिहायचा असेल तर आपल्याला असं लिहिता येईल s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर एक टर्म आणि s अपॉन s स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दुसरी टर्म. आणि हे कशाचं लाप्लास आहे हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. बघू मग आता इथं a आणि b ची व्हॅल्यू जे आहे ते इक्वल नाही आहे. सोल्युशन वी नो दॅट Laplace cos at which is equal to s upon s square plus a square. याला तुम्ही कॅपिटल f1 of s म्हणू शकता. And Laplace cos bt which is equal to s upon s square plus b square. याला तुम्ही कॅपिटल f2 of s म्हणू शकता. आता आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. Hence, by the convolution theorem, we have Laplace integral 0 to t f1 of x ची व्हॅल्यू cos ax into हे स्टार f2 of t minus x म्हणजे इथं cos b आहे तर cos b in bracket t च्या ऐवजी t minus x dx. So which is equal to s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये s स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे. आलं की नाही लक्षात? हे जशाला तसं फक्त f1 ऑफ x म्हणजे अर्थात cos a t आणि f2 ऑफ t मायनस x म्हणजे cos b t. आता हा जो लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे हा जर दुसऱ्या साइडला गेला तर हेन्स लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू s स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू t cos ax इंटू cos bt मायनस bx bt मायनस bx इंटू dx. आता cos a cos b चा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. काय आहे हो cos a cos b चा फॉर्म्युला? 1/2 इन ब्रॅकेट cos a प्लस b प्लस cos a मायनस b. मग हे इथं वापरा आता. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटेग्रल 0 टू t इन ब्रॅकेट cos ax प्लस bt मायनस bx प्लस cos ax मायनस bt मायनस मायनस प्लस bx. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर dx which is equal to 1/2 इन ब्रॅकेट इंटेग्रल 0 टू t पुन्हा इन ब्रॅकेट cos ऑफ इन ब्रॅकेट
ए मायनस बी एक्स, ए मायनस बी या दोन टर्म मधून एक्स कॉमन काढलं प्लस बी टी प्लस कॉस ऑफ ए एक्स प्लस बी एक्स मधून एक्स कॉमन काढला म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटच्या बाहेर एक्स मायनस बी टी इंटू डी एक्स. आता याचं इंटिग्रेशन करा विच इज इक्वल टू 1/2 कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स. मग इथं येईल साइन इन ब्रॅकेट ए मायनस बी इंटू एक्स प्लस बी टी अपॉन ए मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स करताय आपण प्लस साइन इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स मायनस बी टी अपॉन ए प्लस बी लिमिट्स फ्रॉम 0 to t. Hence Laplace inverse in bracket s square upon s square plus a square into s square plus b square which is equal to अप्पर लिमिट एक वेळा ठेवायची आणि लोअर लिमिट ठेवायची. तर अप्पर लिमिट टी आहे, लोअर लिमिट 0 आहे. तर इथं एक्स होतं साइन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेटमध्ये इंटू एक्सच्या ऐवजी टी प्लस बी टी अपॉन ए मायनस बी प्लस साइन इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्सच्या ऐवजी टी मायनस बी टी अपॉन ए प्लस बी. अप्पर लिमिट ठेवलं. आता लोअर लिमिट 0 आहे मायनस साइन इन ब्रॅकेट ए मायनस बी इंटू 0 प्लस बी टी अपॉन ए मायनस बी मायनस साइन इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू 0 मायनस बी टी अपॉन ए प्लस बी. अप्पर लिमिट ॲज वेल ॲज लोअर लिमिट आपण इथं ठेवलं. सो विच इज इक्वल टू 1/2 हा मायनस बी टी प्लस बी टी कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील साइन ए टी अपॉन ए मायनस बी प्लस इथे बी टी मायनस बी टी कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील साइन ए टी अपॉन ए प्लस बी मायनस हे 0 झाल्यामुळे साइन बी टी अपॉन ए मायनस बी मायनस साइन ऑफ मायनस बी टी अपॉन ए प्लस बी. सो विच इज इक्वल टू 1/2. पहिली टर्म आणि तिसरी टर्म त्याचा दोघांचा डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळे साइन ए टी मायनस साइन बी टी अपॉन ए मायनस बी प्लस दुसरी टर्म आणि चौथी टर्म सारखी म्हणजे डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळे आणि साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा त्या पद्धतीनं साइन ए टी प्लस साइन बी टी अपॉन ए प्लस बी विच इज इक्वल टू 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ए प्लस बी इन ब्रॅकेट साइन ए टी मायनस साइन बी टी प्लस ए मायनस बी इन ब्रॅकेट साइन ए टी प्लस साइन बी टी होल डिवाइडेड बाय ए मायनस बी ए प्लस बी. इट मीन्स व्हॉट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता ईच अँड एव्हरी टर्म आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. हा विच इज इक्वल टू 1/2 आणि हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आधी लिहून टाकलं. ब्रॅकेटमध्ये ए साइन ए टी मायनस ए साइन बी टी प्लस बी साइन ए टी मायनस बी साइन बी टी. पहिलं ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन प्लस पुन्हा याचं मल्टिप्लिकेशन करा ए साइन ए टी प्लस ए साइन बी टी मायनस बी साइन ए टी मायनस बी साइन बी टी. आता बघा विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए साइन ए टी 2a sin a t minus a sin b t plus a sin b t will be cancelled. b sin a t minus b sin a t again cancel. Minus b sin b t minus b sin b t minus 2b sin b t. आता याच्यातला 2 कॉमन काढा. 2 या 2 सोबत कॅन्सल करा आणि काय शिल्लक राहते ते बघा. न्यूमरेटरला
a sin at minus b sin bt upon a square minus b square. Hence, Laplace inverse s square upon s square plus a square into s square plus b square, which is equal to a sin at minus b sin bt whole divided by a square minus b square. मित्र हो, एक एग्जाम्पल पुन्हा घेऊ आपण. एक्झाम्पल 46 ऑन पेज नंबर 834. काय आहे? ऑब्टेन लाप्लास इनवर्स 1 अपॉन s in bracket s square plus a square. So we know that Laplace inverse 1 upon s is 1 and Laplace inverse 1 upon s square plus a square. But we want here a. That's why multiplied by a, divide by a. So which is equal to 1 upon a, Laplace inverse a upon s square plus a square, and formula for Laplace inverse a upon s square plus a square is sin at. So which is equal to 1 upon a sin at. तर मित्र हो, हे झालं कॅपिटल F1 ऑफ s, हे झालं कॅपिटल F2 ऑफ s, आणि हे झालं अकॉर्डिंग टू कॉन्व्होल्युशन थेरम F1 ऑफ x, आणि हे झालं F2 ऑफ x. तर F2 ऑफ t मायनस x घ्यावं लागेल आपल्याला. हेन्स बाय द कॉन्व्होल्युशन थेरम Laplace integral 0 to t in bracket 1 into sin a in bracket t minus x upon a bracket complete into dx, which is equal to 1 by s into 1 upon s square plus a square. Hence Laplace inverse 1 upon s into s square plus a square, which is equal to इंटेग्रल 0 टू टी, हा लाप्लास दुसऱ्या साईडला गेल्यामुळे इनवर्स झाला, इनटू साइन ए इन ब्रॅकेट टी मायनस एक्स अपॉन ए डीएक्स. ए कॉन्स्टंट आहे. साइन ए इन ब्रॅकेट टी मायनस एक्स ला तुम्ही साइन ए टी मायनस ए एक्स लिहू शकता. विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे याचं इंटिग्रेशन येईल मायनस कॉस ए इन ब्रॅकेट टी मायनस एक्स अपॉन मायनस ए आणि पहिलेचा ए तर आहेच, हा मायनस प्लस झाला, विच इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर. लिमिट्स फ्रॉम 0 टू टी आहे. अप्पर लिमिट जर एक्सच्या जागी टी ठेवली तर कॉस ऑफ ए इन ब्रॅकेट टी मायनस टी म्हणजे 0, कॉस 0 इज 1, 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज नो कॉस 0 इज 1, 1 डिवायडेड बाय हा जो ए स्क्वेअर आहे तो बाहेरच घेतला म्हणजे 1, मायनस लोअर लिमिट 0 ठेवा एक्सच्या जागी, मायनस हा मायनस प्लस झाला त्याच्यामुळे पुन्हा मायनस नाही, हा लोअर लिमिटचा मायनस आहे, कॉस ऑफ ए टी, आणि हेन्स लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, विच इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 80. मित्र हो, याच्यानंतर जी एक्झरसाइज आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. या क्लाससाठी आपण इथेच थांबणार आहे.